करू इच्छितात. मी लोकायुक्तचा सदस्य आहे, मी संविधान दिंडीचा सदस्य आहे आणि जिथे तिथे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जे जे काम करतात त्या सगळ्यांबरोबर मी आहे. मला अर्बन नक्सलाईट म्हणायचं असेल तर म्हणा. हीच भीती आम्ही व्यक्त करत होती या जनसुरक्षा कायद्यासाठी. हा जनसुरक्षा कायदा अजून संविधानात म्हणजे अजून विधानसभेच्या विधिमंडळाच्या पायरीवर नाही आला त्यांची दादागिरी. आम्ही मुद्दा म्हणून सांगितलेलं की अर्बन नक्सल हा शब्द काढून टाका त्या कायद्यात. म्हणजे त्या जनसुरक्षा काय विधेयक आहे त्याच्या माध्यमातून स्वतंत्र विचारसरणीच गायब करून टाकायची. होय, आम्ही संविधानाचे समर्थक आहोत. संविधानाचं समर्थन करताना जीवाची बाजू लावू आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला अर्बन नक्सल म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा. पोलिसांकडे तक्रार द्यायची असेल खुशाल द्या आणि माझं पोलिसांना खुलं चॅलेंज आव्हान आम्हाला बोलवा. आम्ही लोकायुक्तचे कार्यक्रम आयोजित केलेत. लोकायुक्तची माणसं कुठल्या विचाराची आहेत मला माहिती आहे. संविधान दिंडीचा मी सदस्य आहे, मी त्यांचा समर्थक आहे. काय चालू आहे? काय घाबरवता काय लोकांना? अशी घाबरणारी लोक महाराष्ट्रात निर्माण नाही झाली. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे डरपोक लोकांची पैदाश नाही झालेली आहे. कायद्याचा पण उल्लेख केला. या कायद्याद्वारे अशा विचारसरणी ज्या आहेत त्यांना अटकाव होईल असा उल्लेख. तेच मी तुम्हाला सांगितलं की अजून कायदा विधिमंडळाच्या दरवाज्यात नाही, त्यांची दादागिरी सुरू झाली. या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही संविधानामध्ये असलेले मूलभूत अधिकारच बाजूला करणार आहात असं मी बोंबलून सांगतो. हे घ्या. आता दिंडीमध्ये जर कोणी संविधान वाचवण्यासाठी संविधान दिंडी काढणार असेल तर त्याच्या चुकीचं काय आहे? त्या संविधानाने समता आणली. दिंडीने तेच सांगितलं तुम्हाला वारी कशाला निघाली. या महाराष्ट्रामध्ये असलेलं कर्मकांड संपुष्टात यावं म्हणून तर दिंडी निघाली. वारकरी एकत्र का आले? तर श्रीमंत गरीब जात धर्म याला बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं हेच तर वारीच्या मागचा अर्थ आहे. हे जातीपातीला मानणारे, इथल्या भेदभावाला महत्व देणारे आणि ज्यांना स्वातंत्र्य हिरावून घ्यायची अशी लोक हे बोलतात. मला कोणाचंही नाव नाही घ्यायचंय, पण अशा सडक्या विचारसरणीची लोक या जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली इथे अराजक माजवतील असं आमचं स्पष्ट मत आहे.